हमारे नए वीडियो को देखने के लिए ग्रेट महाराष्ट्र चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलिए। अपना महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। मंडळी, विविध विषयांवरच्या मुलाखती, शेती विषयक मार्गदर्शन व माहिती, शेती मित्रांच्या यशोगाथा यासारखे कार्यक्रम आम्ही वारंवार आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि त्याचा लाभ घेण्यासाठी जरूर सबस्क्राइब करा। आजच्या परिस्थितीत आवडीच्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळतेच असं नाही आणि मिळाली तरी अनेक आव्हानं समोर उभी राहतात। त्यामुळे उद्योगाच्या वाटेवर बरेच तरुण जाताना दिसत आहेत। काही तरुणांना घरचा पिढीजात उद्योग खुणावतो तर काही नवीन उद्योगांकडे आकर्षित होतात। अशाच एका तरुण उद्योजकाला आज आपण भेटणार आहोत। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील ढेकरी ह्या गावचा हा अत्यंत धाडसी, विचारवंत, अभ्यासू दृष्टिकोन बाळगणारा तरुण आहे रोहन लाटे। रोहनचं मूळ शिक्षण कॉम्प्युटर सायन्स मध्ये झालेलं, जोडीला UPSCचा अभ्यासही झालेला। कारण त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी ही संरक्षण सेवेची असल्यामुळे ती वाटही त्याला खुणावत होती। शहरात किरकोळ नोकरीवर समाधान मानण्यापेक्षा रोहनने डेअरी फार्म या उद्योगाची निवड केली। UPSC मुळे पंजाब प्रांताची जवळून ओळख झालेली होतीच, त्यामुळे पंजाब प्रांतातून HF गाय आणून या उद्योगाला सुरुवात केली। वास्तविक पाहता लॉकडाऊन नंतर अतिशय निराशेचं सावट सर्वच क्षेत्रांमध्ये असतानाही एक जर्सी गाय आणि इतर HF गायींसह रोहनच्या उद्योगाला सुरुवात झाली आणि आज त्याच्या डेअरी फार्मवर एकूण 35 गायी आहेत। आज 35 गायींचा डेअरी फार्म चालवणाऱ्या रोहनला हे यश काही सहजासहजी मिळाले नाही। आर्थिक अडचणींसह इतरही अनेक अडचणींना त्याला सामोरं जावं लागलं। पंजाब ते महाराष्ट्र हा प्रवास करताना 2-3 गायींचं नुकसानही त्याने सोसलं, परंतु धाडसी वृत्ती आणि केवळ डेअरी फार्म या एकाच उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करून आणि आपल्या मित्रमंडळींशी सल्लामसलत करून रोहननी स्वतःच्या फार्मवर उत्तम प्रतीचा वाण म्हणजे ब्रीड तयार करण्याचा धाडसी निर्णय घेतला। करायचा तर हाच उद्योग। या ठाम विचारांना अर्थातच घरातल्यांचीही साथ होतीच। रोहनकडे HF प्रजातीच्या बऱ्याचशा गायी असल्यामुळे त्यांचं संगोपन, आजारपण, त्यांचा आहार याविषयी त्याने भरपूर माहिती करून घेतली आहे। उच्च प्रतीच्या प्रोटीन युक्त आहाराने तेवढ्या पुरताच फायदा होतो, पण संतुलित आहाराचा फायदा गायीच्या आरोग्यासह दुधालाही होतो हा त्याचा अनुभव आहे। बांधवांनो, या रोहनच्या फार्म हाऊसच्या यशाची कहाणी जाणून घेताना एक महत्वाची बाब त्यांनी सांगितली, ती म्हणजे आपण आपल्याच गोठ्यात जर उत्तम प्रतीच्या ब्रीडची निर्मिती केली तर आपला उद्योग वाढेल हे तर निश्चितच, पण उत्तम ब्रीडसाठी आपल्याला दुसऱ्या प्रांतावर अवलंबून राहावे लागणार नाही। ही स्वयंपूर्णतेची आसच या उद्योगाला खूप मोठ्या उंचीवर नेईल। गौपालन, गवळ्याचा धंदा अगदी यादवकालीन नंदबाबांपासून आस्तायागत सुरू आहे। यापुढेही तो सुरूच राहणार आहे। फक्त तो यशस्वी करण्यासाठी आवश्यक आहे तो रोहन लाटे या मराठवाड्यातील ग्रामीण भागातील तरुणांसारखा धाडसी दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती आणि अभ्यासपूर्ण नियोजनाची। तसं बघितलं तर मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून संबोधला जातो। या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनाही माहित नसतं की आपल्या भागात आपण दुग्ध व्यवसाय करू शकतो। ह्या अशा भागात ह्या तरुणांनी हा व्यवसाय अगदी यशस्वी करून दाखवला आहे। तर मंडळी, आता आपण त्याच्याच तोंडून जाणून घेऊया त्याची यशोगाथा। चला तर मग आपण मुलाखत पाहू। गोकुळ डेअरी फार्मने आजवर भारतात अनेक राज्यांमध्ये गाई व म्हशींची विक्री केलेली आहे। त्याच्या ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर पशुपालन व्यवसायाचा विचार करत असाल, तुम्हाला हव्या असलेल्या गाई व म्हशी यांची आजच ऑर्डर द्या किंवा केवळ चौकशीसाठीही तुम्ही संपर्क करू शकता। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहतात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। सर्वप्रथम तुमच्या चॅनलमध्ये स्वागत। तर आपण आहे मराठवाड्यामध्ये उस्मानाबादमध्ये एक तरुण शेतकरी आहे, तो एक दुग्ध व्यवसाय करतोय। तर आपण त्याची यशोगाथा जाणून घेऊया त्याच्याकडूनच। तर आपण आता मुलाखत पाहूया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता एकदा इथलं सांगा। माझं नाव रोहन लाटे, राहणार ढेकरी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। बरं, आता फार्मवर तुमच्या किती गाय आहेत? आता फार्मवर आपल्या लहान मोठ्या मिळून 35 आहेत। छोट्या मोठ्या मिळून कोणत्या जातीच्या आहेत त्या? HF आणि जर्सी आपल्याकडे एक आहे, बाकी पूर्ण आपण HF मध्ये काम करतो। फार्म कधीपासून सुरुवात झाली? जवळपास 2-2.5 वर्ष झाले आपण फार्म चालू करून, म्हणजे कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर आपण फार्म स्टार्ट केलेला आहे। ठीक आहे। शिक्षण काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला हा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही तरुण आहात, नोकरीच्या मागाने लागता, तुम्ही एक व्यवसाय करता, त्याचं कारण काय? म्हणजे तसं काय ॲक्च्युली माझ्याकडे उत्तर तसं काय नाही आहे, पण
जर एक बघायला गेलं तर बिझनेस हा ऑप्शन आता यूथकडं आहे, पण हा ऑप्शन नाही आहे. मग आपण म्हणजे माझं शिक्षण ॲक्च्युली कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे आणि मी त्यानंतर 2 वर्ष UPSC केलं, CDS कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, जे की आमचं बॅकग्राऊंड पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड डिफेन्सचं आहे. पण आधीपासून शेती, असं सुट्टीला वगैरे गावी आलं तर शेती जनावरं वगैरे पाहिलेले. नंतर मी प्रिपरेशनसाठी पंजाबला गेलो होतो, तर मी तिथं बघितलं की बाबा कॅनडामधून वगैरे शिकून त्यांचे येत आहेत, कारण की सेकंड लँग्वेज कॅनडामध्ये पंजाबीच आहे. तर ते येत आहेत, पण तिथं येऊन त्यांचे मोठे मोठे डेअरी फार्म आहेत. ते आपल्यासारखं महाराष्ट्रासारखं लाजत नाही तिथली मुलं करायला वगैरे. म्हणजे यूथ एकदम त्यांचा म्हणजे काय म्हणते डेडिकेटेड आहेत ते कुठल्याही गोष्टीसाठी. फार्मिंग म्हणलं की ते डेडिकेशन पंजाबकडून शिकायचं. आज तसं महाराष्ट्रही कुठं कमी नाही आहे, पण कुठंतरी आपण लॅक करतोय की शिकलेला यूथ आणि त्यांनी ह्या फील्डमध्ये नाही यायचं किंवा न येता, भले ते पुण्यात मुंबईत जाऊन आता किती तर असे मध्ये टॉपिक उचलून धरले होते की यूथ पुण्या मुंबईला जात आहेत. ठीक आहे, काय वाईट नाही आहे. जर तुम्हाला तिथं काहीच ऑप्शन नाही आहे तर तुम्हाला तो बेस्ट ऑप्शन आहे. पण तुम्हाला गावाकडं ऑप्शन असून तुम्ही तिथं 10-20 हजारवर का काम करताय? आता हां, त्याला फेस करावं लागेल. जर तो इथं करतोय तर मेन येतो की समाजाला फेस करावं लागतं. पण तो समाज काय तुम्हाला नंतर तुम्हाला कामी येणार नाही, तो आपला उदरनिर्वाह नाही करणार. हां, तुम्हाला काय ते 2 जो गोष्टी बोलतील, हे करतील ते करतील, पण शेवटी तुम्हाला करायचं ते तुम्हालाच आहे. आणि ह्याच्यात मला फ्युचर दिसलं. लोक आता मेन गोष्ट काय असतो की नोकरीत असतं ते काय असतं, जसं की सिक्युरिटी. नोकरी म्हणजे सिक्युरिटी, एकदा कामाला लागलं की 50-60 वर्षापर्यंत काम करा, तिथून पेन्शन घ्या आणि बसा. पण इथं मला एक दिसलं की जर युथनी एक 5 वर्ष जर ह्या बिझनेसमध्ये दिली आणि एम मोठं ठेवलं की बटनवर तुम्ही कॉम्प्युटरवर बसून सगळं करताय, हे स्वप्न जर ठेवलं आणि एक 5 वर्ष तुम्ही मेहनत केली, मग ते काही तुम्ही बघायचं नाही तुमच्याकडे. 5 वर्ष काम करायचं, तिथून तुम्ही जोपर्यंत आहेत तुमच्या पुढच्या 10 पिढ्या ह्या बिझनेसवर बसून खातील. म्हणजे शेणागाणीचा धंदा न बघता एक आपली कंपनी आहे, या दृष्टिकोनातून जर बघितली तर नक्की यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. हां, आणि बिझनेस तुम्ही कंपनी जर म्हणला तर बिझनेस हा छोटा नाहीये. कुठलाही दुसरा बिझनेस चालू करायचा तुम्हाला 5-10 लाखापासून बिझनेस 5 मध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट होतो. ह्या बिझनेस स्टार्ट करायचं म्हणल्यावर तुमची इच्छाशक्ती, समाजाला लढण्याची ताकद आणि दुसरं घरच्यांची साथ आणि तिसरं म्हणजे एक असे पॉईंट जर म्हणलं तर की एक मोठ्या प्रमाणात फायनान्स पाहिजे तुमच्याकडं. म्हणजे इकॉनॉमिक तुमचं बॅकअप स्ट्रॉंग पाहिजे. हां, तुम्ही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की तुम्ही ह्यासाठी पंजाबच्याच गायी का निवडल्या, त्याचं कारण काय? पंजाबच्या गाई म्हणजे मी तिथं होतो ॲक्च्युली राहायला, मी तिथं बघितलंय. त्यांची म्हणजे एक अख्खी पिढी गेली ह्या बिझनेसमध्ये, अख्खी एक पिढी त्यांची गेली. आपण कुठं आता 5-10 वर्ष झालं आपण HF कडे येतोय की बाबा HF आधी तर म्हणायचे 70% 75%, ते टक्के कसे काढतात मला ते अजून कळालं नाही. पण एक आहे की 70%, आता 100%वर आपण कुठंतरी यायला लागलोय. पण ते टक्के ॲक्च्युली नसतं, त्यांची अख्खी पिढी गेली HF मध्ये काम करता करता. त्यामुळे तिथं ब्रीड आहे, एक पेडिग्री, 7-7 वर्षाचे डिटेल आहेत त्यांच्याकडे. फार्म जर तुम्ही चांगले जसे की मोठे मोठे फार्म आहेत तिथं 7 वर्षाचे तुम्हाला पेडिग्री भेटती. 7 वर्षाचे त्यांचे बुल्स यूज केलेले, बुल नंबर, त्यांच्या आईने किती लॅक्टेशन होतं त्यांचं, म्हणजे 7 पिढ्यांचं तुम्हाला डिटेल भेटतं, तेव्हा ती काफ भेटते. जसं की आपल्याकडे 3-4 गायी तशा आहेत. आता काही लोकांचं मत असेल किंवा तुम्हाला पण ह्या गोष्टीला सामोरे जावं लागलं असेल की आपला जो भाग आहे तुमचा दुष्काळी भाग, तर तुम्ही इथे व्यवसाय चालेल का, ह्या गायी वातावरणात त्या टिकतील का, तर तशा काय अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागलं का? अडचणी म्हणजे अडचणी तशा भरपूर. इथं आमच्या भागात 50 किलोमीटरच्या आसपासमध्ये तुम्हाला अशी ब्रीड नाही बघायला भेटणार. म्हणजे ह्या क्वालिटीची ब्रीड अशा गायी बघायला भेटतील तुम्हाला, पण प्रोडक्शन यील्ड नाही बघायला भेटणार. तर ते आपण आणायचं जेव्हा ठरवलं त्यावेळेस मेन पहिला मुद्दा होता क्लायमॅटिक कंडिशन आणि समाज जग काय म्हणते की इथं गाय टिकत नाही. पण कुठंतरी एक विचार केला मी, कारण की मी तिथं राहिलोय, त्यांचं पण टेम्परेचर आपल्या बरोबरच आहे. आपलं जर 45ला जात असेल तर त्यांचं 44ला तर जातच जातं. आपली थंडी जर 10 डिग्रीवर असेल तर त्यांची थंडी एक म्हणजे मायनसमध्ये जात नाही, पण 1-2 वर तर असतीच. म्हणजे एवढ्या कंडिशनला ते तिथं चालतंय, आपल्या इथं का नाही. हां, आपल्याकडे त्यांचा आहे की त्यांचा आपल्याकडे ड्राय क्लायमेट जास्त आहे. तर त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस कडक उन्हाळा असतो आपल्याकडे, त्यावेळेस आपण फॉगरचं मदत घेऊ शकतो.
हे हाईट, जसं तुम्ही हाईट बघितली आपल्या शेडची हाईट, आणि सिमेंट शीट वापरायचे. आणि याच्यात आपण एक केलंय की एक सायन्समध्ये असतं की ज्यावेळेस गरम हवा बाहेर पडती तर आपण मधी जे टाकले ते लोखंडाचं हे टाकले, त्यामुळे ते तिथली हवा तापती थोडी, आणि ही जी पूर्ण हवा ते सर्क्युलेट होत लागतं. म्हणजे एक्झॉस्ट आपण नॅचरल एक्झॉस्ट केलं इथं, आणि त्या कडक ह्याच्यात आपण हे वापरतो, फॉगर वापरतो. आता आपल्या इथलं काय होतं, टेक्नॉलॉजी येते पण हाफ नॉलेज इज डेंजरस म्हणतात, जसं की अर्धवट. तर काय करतात लोक, गरम उन्हाळ्यात पण फॉगर वापरतात, आणि ज्यावेळेस पाऊस 1-2 पाऊस पडतात आपल्याकडे आणि त्यावेळेस जो ऊन चपकतं आपल्याकडे, तर ह्युमिडिटी वाढलेली असते वातावरणात. त्या ह्युमिडिटीमध्ये लोक काय करतात, तरी पण फॉगर लावतात, आणि त्या फॉगरच्या त्या टाइम पिरियडमध्ये जे आजारी येतात आणि ज्या ते नंतर त्यांना ड्रॉबॅक्स फेस करावे लागतात, ते त्यांना नाही समजत. आता मी इथं बघितलं, मी फॉगर लावले, माझं बघून लोकांनी लावले, पण त्यांनी मी फॉगर माझा सेटअप काढून टाकला. त्यांचा सेटअप 3-4 पाऊस पडलेत आणि 2 दिवसांनी ऊन पडलं, ह्युमिडिटी, कारण की जमिनीवर पाणी आहे ते उडतंय, तुम्ही वरून पाणी टाकताय. म्हणजे हे असे काय काय कन्सेप्ट आहेत की तुमचं टेक्निकली लोकांना अजून ह्या व्यवसायात जास्त तोट्यात जाण्याचे लक्षण आहेत. अख्ख्या दुग्ध व्यवसाय यामुळे एक वेगळा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि हे ज्यावेळेस कसं आहे, आता तुम्ही ही गाय आहे बाहेरची, आपली इंडियन ब्रीड नाही, एक्झॉटिक ब्रीड आहे, ही इंडियात आणली, तिचं मॅनेजमेंट आणलं का तुम्ही? मॅनेजमेंट नाही आणलं, पंजाबनी ते केलं, मॅनेजमेंट आणलं, ते सक्सेस आहे. आपल्याकडं आणलं, आणि आपल्याकडं आधी आपण देशी गाई सांभाळत होतो किंवा म्हशी सांभाळत होतो, त्यांचं प्रोडक्शन किती होतं, 2 लिटर 3 लिटर, परवडत नव्हतं. फक्त घरी दूध खायला आणि त्याच्यातनं आपला बाजार भागावा एवढंपर्यंत बघत होते लोक. पण त्यामुळं ते फेल झाले. ज्यांनी मोठं पाऊल टाकायला बघितलं, टेक्निकल माहीत नाही, त्यांचे न्यूट्रिशन माहीत नाही, डाएट काय द्यावा लागतो माहीत नाही, मॅनेजमेंट माहीत नाही, फेलियर फेस केले आणि तो धंदाच बदनाम झाला. म्हणजे बिझनेस थ्रू यांना बघितलंच नाही कोणी. बदनाम अशा तरी झाला की आता युथ ह्याच्याकडे यायलाच तयार नाही. म्हणजे आला तरी त्या युथला, त्या मुलाला कोण मुलगीच द्यायला तयार नाही. बरोबर, सगळ्यात महत्वाचा मेन पॉईंट. मग त्या मुलाला जर एवढे प्रॉब्लेम फेस करावे लागते, तर तो त्याच्या मुलाला का म्हणेल की तू ह्या बिझनेसमध्ये राहा आता, तो पण त्याच्या मुलाला म्हणाल की तू जा. जर तुम्ही विजन तसे ठेवले, हे बदलायला टाइम लागणार आहे. अजून एक 10-20 वर्षांनी ज्यावेळेस माझा फार्म मी 200 गाई 300 गाईपर्यंत जाईन, पूर्ण टेक्नॉलॉजी, बाबा मी ऑफिस स्टाफ देतोय, जसं आता नाशिकला आपल्या गोदरेजचे फॉरेन स्टाफ आणलाय त्यांनी मॅनेजमेंट करायला. मग आपण एम तसे ठेवू ना, आपले मुलं पुण्याला जातात किंवा जातात फॉरेनला शिकायला, फॉरेनचा स्टाफ इथं आणून त्यांचा ओनर आपले राहतील, असे विजन नाही आहेत लोकांचे. हे गरज आहे, आणि हे तरुणांनी आवर्जून ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ज्यांना ऑप्शन नाहीये त्यांचा विषय वेगळा आहे, पण ज्यांच्याकडे 2-3 एकर पण शेती आहे, त्यांना काय प्रॉब्लेम आहे? 1-2 गाईपासून चालू करा. आता तुम्ही सुरुवातीला कशी केली आहे, मग व्यवसायाची सुरुवात कशी झाली? सुरुवातीला कोरोनाच्या टाइम मध्ये आलो, त्यावेळेस 1-2 गाई होत्या. म्हणजे एक गाय होती आपली घरची, तिच्याकडे म्हणजे पंजाबहून आल्यावर एक CDS नंतर एक ऑप्शन, दुसरा ऑप्शन ठरवलाच होता की फार्मिंग. आपण जॉब काय आपलं डोकं चलत नाही, म्हणजे एक मस्करीचा विषय झाला, पण फार्मिंग करायचं हे ठरवलेलंच होतं. तर फार्मिंग करायचं म्हणल्यानंतर आता आपण बघितलं पंजाबमध्ये काय की ब्रीड आणि गाय आणि डेअरी फार्म. तर त्याच्यामध्ये आपली एक गाय होती, तिच्याकडे आधी लक्ष दिलं. नंतर मी 1-2 महिन्यांनी तिची डिलिव्हरी झाली, तिचं यील्ड बघितलं, मग 10 दिवसाला पगार व्हायची. तर मी बघतोय की बाबा ठीक आहे, महिन्याला एक गाय मला 5-7 हजार रुपये तर देते. मग 2-3 केले तर माझं जेवढं आता मी जॉब करणार आहे तेवढ्याची पगार निघाली माझी इथंच. मग मी 2 गाय घेतल्या विकत, इथूनच घेतल्या जवळपास ह्याच्यातून, आणि त्यांचं मॅनेजमेंट केलं. मग मला 10 दिवसाला बाबा पैसे राहायला लागले बऱ्यापैकी. नंतर मी असं ठरवलं की आता आपण मोठी स्टेप घ्यायची, त्याच्यातले थोडे पैसे काय त्याचे गोळा केले, काय थोडं आपलं इन्व्हेस्टमेंट करून मी पंजाबहून 5 गायींचा लॉट आणला. आणि असं नाही की सहजासहजी झालं. माझं एक म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक गाय माझी ज्यावेळेस तिथं हॉल्ट होता, त्या हॉल्टमध्येच कॅज्युअलिटी झाली, म्हणजे एक्सपायर झाली. तर ते पण झटके म्हणजे करावं लागतं, म्हणजे खडतर प्रवास खूप. आणि इथं आणल्यानंतर एका गायला टॉर्शन झालं, म्हणजे पिशवीला पिळा पडला, उतरणं चढणं रोज. ते गाय आता 4 दिवसाचा प्रवास आहे. एक गाय थायलेरियामध्ये गेली. असं सगळं नीट करत करत स्टेप बाय स्टेप आणल्या. जेवढं त्या 2-3 गायीवर कमवल्या तर ते तर गेलंच, पण हे सेट केलं. मग नंतर दुधात आल्यानंतर त्या गायी डिलिव्हरी झाल्या वगैरे, सगळं नॉर्मल झालं. मग थोडंफार कुठून इकडून तिकडून करून तिथल्या मित्रांना फोन करून एक कळालं की तू आता गायी घ्यायच्या जास्त भानगडीत पडू नको, तू तुझे काफ तयार कर, सिमेंट चांगलं यूज कर, ब्रीडवर काम कर. मग असं ठीक आहे. आता आपल्याला ऑप्शन नव्हता. ज्यावेळेस प्लॅन A कधी फेल होतो, ज्यावेळेस तुमच्याकडे प्लॅन B आहे.
जर तुमच्याकडे प्लॅन बीच नाहीये तर एकच फेल होणार आहे. तुमच्याकडे ऑप्शनच नाही ना. माझ्याकडे ऑप्शनच नव्हता. करायचं तर हेच, आणि आवड पण घरच्यांना सगळ्यांना आवड, आणि चुलते माझे असतात ते त्यांना पण भरपूर आवड. आणि मग झालं, मग 2-3 गाईपासून केल्यानंतर एक ठरवलं की बाबा आपल्याला आता ही जागा कमी पडते. मग ह्यांना तर आता त्यांना आपण त्यांच्याकडून कमवतो म्हणल्यावर त्यांना सॅटिस्फाय तर ठेवावं लागेल, त्यांना हॅप्पी तर ठेवावं लागेल. त्याच्यासाठी नंतर आपण शेडचं कन्स्ट्रक्शन हे केलं. 2-3 स्टेपमध्ये कंप्लीट केलं. पण शेड केल्यानंतर मग शेड मोठं दिसायला लागलं आणि गाई थोड्या दिसायला लागल्या. म्हणजे 8-9 गाई होत्या माझ्याकडे आणि शेड मोठं दिसत होतं. मग एक विचार केला की आता ह्या ऑक्टोबरमध्ये विचार केला की आपण एक लॉट आणायचा. 8 गाईचा लॉट आणला. 8 मधल्या 5 गाई आपल्या आल्यावर दुसऱ्या दिवशीच आजारी पडल्या. म्हणजे एक गाय आणल्यानंतर जे फेल म्हणतात पंजाबच्या गाई फेल होत नाही, तर त्याचं एकच कारण आहे की मॅनेजमेंट नसतं आणि स्ट्रेस. आपल्या माणसापेक्षा जास्त स्ट्रेस त्यांना लगेच दिसतो. आपल्याला स्ट्रेस आला तर आपण कुठंतरी जाऊन बसू, किंवा ते लगेच त्यांचं टेम्परेचरमध्ये किंवा ह्याच्यात त्याच्यात दाखवतात. आणल्यानंतर गाई 5 गाई आजारी पडल्या. त्याच्यानंतर एक गायची आपली हिथं पण त्या लॉटमधले पण एक गायची कॅज्युअलिटी झाली, आणि जी की टॉपची होती एकदम. आणि तशा तर गाई आपण ह्या वेळेस निवडताना एकदम सगळ्या 30-35 प्लसच्याच निवडल्या होत्या. आल्यानंतर मग ते 1 महिना त्रास झाला भरपूर, गाई सेट झाल्या. म्हणजे असं करून करून परत ब्रीडवर काम केलं. आता आपल्यापासल्या 4 ज्या पहिल्या लॉटमधल्या आणल्या होत्या त्यांच्या चाल कालवडी आपल्याकडे 20 महिन्यात 19 ते 20 महिन्यात त्यांनी डिलिव्हरी दिली. म्हणजे माझ्या ह्या वर्षात मला काही ह्याची गरज पडली नाही. माझ्या 4 ऑलरेडी तयार झाल्या की आपलं आता प्रोडक्शन डिसेंबरच्या नंतर 500 लिटरपर्यंत प्रोडक्शन जाईल. आता तिथून गाय हिथं आल्यानंतर सेट करण्यासाठी काय करायला पाहिजे? दररोज मॉनिटरिंग, दररोज टेम्परेचर चेकअप तिचं. म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे की गाय, त्याच्यासाठी आधी अनुभव पाहिजे. पंजाबहून कोणी ज्यांनी गाय आणायची त्याला आधी 5-7 गायीमध्ये काम केलेला एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे सुरुवातीला हिथं पण त्यामध्ये थोडं इन्व्हॉल्व पाहिजे की त्याचं काय डायजेशन, मेटाबॉलिक डिसीज आहे का, फंगल डिसीज आहे का, प्रोटोझोल जसं थायलेसिस, बबिशियसिस हे प्रोटोझोल आहे का, ॲक्च्युली काय आहे हे कळायला पाहिजे तुम्हाला. आता यामध्ये तुम्ही टेक्निकली काय म्हणजे इन्व्हॉल्व काय केल्या गोष्टी ज्या तुम्ही तिथं शिकायला मिळाला तुम्हाला? पण टेक्निकली म्हणजे त्यांचं एक आहे, त्यांचं तिथं एक धोरण आहे की काम कमी, मेहनत कमी आणि पैसे जास्त. बरोबर. आपल्या इथं मेहनत भरपूर आहे, पैसे काहीच नाही त्यांच्या मुकाबले. मग एक तर पहिलं तर की शेण उचलण्यासाठी त्यांना रोज शेण उचलायला नाही आवडत तिथल्या लोकांना. ते लूज हाऊसिंगच करतात. जसं आता आपण लूज हाऊसिंग ऑप्शन निवडला की रोज थोडंच तेवढंच उचलायचं आहे. म्हणजे एक माणूस सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास त्यांनी काम केलं, 1-2 माणसांनी झालं. असं नाही की सकाळीपासून बांधून ठेवलंय, जॉबला गेलाय, 8ला गेलाय, संध्याकाळी येतोय. त्याला स्वतःला टाईम द्यायला टाईमच भेटत नाही. तिथं आपण सकाळी 2 तास मेहनत केली, संध्याकाळी 2 तास केली, तेवढं शरीरात तेवढं तर पाहिजेच. कुठेही तुम्ही चंद्रावर जाऊन राहा, तुमचं एक्सरसाइज थोडी तरी पाहिजेच. ते काय एवढं काय नाही. स्टार्टिंगला थोडं 2 वर्ष वाटतं, पण त्यानंतर टेक्निकली जर तुम्ही जसं विचारलं तर ते एक आपलं कमी झालं. मशिनरीज आपण सगळ्या आणल्या. त्यांचं फीड एकदम स्टोरेज करून ठेवायला आपण सायलेज मशीन आणली. परत झालं तर सायलेज जे मुरघास म्हणतात बनवायला मशीन आणली. मिल्किंग मशीन, हाताने धार शक्य नाही, यांचं 30-30 लिटर दूध काढणं हे शक्य नाही, त्यामुळे मिल्किंग मशीन आपण आणली. आणि बस बाकी टेक्निकली असं काय मोठं. यांना खाद्यामध्ये आणि चाऱ्यामध्ये काय काय देतात, खुराकात काय काय देतात तुम्ही? खाद्यामध्ये बघायला गेलं तर पहिलं गोष्ट तर हिरवं वैरण पाहिजे. हिरवी वैरण नसेल तर मुरघास तर पाहिजे. आपल्याकडे हिरवी वैरण भेटती, असं जास्त काय प्रॉब्लेम नाही. पण वाळली वैरण कुठंतरी पश्चिम महाराष्ट्रात वाळली वैरण कमी आहे, त्याचं प्रमाण कमी वापरतात. पण एक सांगतो मी तुम्हाला, फायबर जोपर्यंत तुम्ही जास्त देत नाही गाईला, तुम्ही हिरवी कितीही द्या, प्रॉब्लेम त्यांना फेस काय करावं लागते की फॅट कमी आहे, SNF कमी. तुम्ही वाळलं तुम्हाला 5 ते 6 किलो, 4 किलो तसं सफिशियंट आहे, पण माझं म्हणणं आहे 5-6 किलो तिला वाळलं गेलंच पाहिजे रोज हिरव्यासोबत. त्यामध्ये तुम्ही काय देताय? गव्हाचं काड असेल, ज्वारी असेल, आपलं कडब्याची कुट्टी असेल, म्हणजे तुम्हाला वाळलं जे भेटेल ते, फक्त तिला डायजेस्ट प्रॉपर झालं पाहिजे. जसं आपल्याकडचं काय आता ते म्हणजे जास्त मेन तर गव्हाचं काड आणि ज्याला तुडी म्हणतात पंजाबला, आणि आपल्याकडे कडबा. आणि आमच्या भागाला एक आहे, आमच्या भागाला सगळ्यांनी निगेटिव्हिटीने बघितलं की इथं उष्णता आहे आणि इथं काय टिकत नाही, पण त्यांनी पॉझिटिव्ह गोष्टी घेतल्या नाही. जसं की कडबा आमच्या भागात एवढा आहे, आणि कडबा हे गायींसाठी एक म्हणजे तुम्ही काय म्हणताल, एक वरदान तर म्हणतालच, पण एक पॉवर पॅक आहे
की कडबा हा इसेन्शियल आहे, कॅल्शियम डेफिशियन्सी कधीच होत नाही. कडबा फायबर रिच फायबर आहे. समतोल आहार दिला तर म्हणजे व्यवस्थित हे संगोपन होऊ शकतं. हां, तुम्ही काय देता? खुराकामध्ये आपण फीड वापरतो, जसं कारगिलचं फीड वापरतो आणि बाकी काय वापरत नाही आपण. आता हे एवढं तुम्ही केलेलं आहे उद्योग, त्यासाठी सांभाळण्यासाठी किती लोकांना काम करतात, कामगार किती आहेत सध्या? म्हणजे आता आपण बाहेरचं थोडं काम वाढल्यामुळे मी आता सध्या एक लेबर ठेवला आहे, तिकडचंच आहे, बिहारचेच. ते आपले लोक काम करत नाहीत अशा ठिकाणी, म्हणजे जास्त ते होईल, हळूहळू होईल. आतापर्यंत म्हणजे दोन वर्ष तर आम्ही आणि भावानी आणि वडिलांनी ह्यांनीच फार्म बघितलं. म्हणजे तुम्ही स्वतः इथं उतरून हे सगळं केलं? हां, सगळं आपण म्हणजे स्वतः सगळं, कामगाराच्या जीवावर नाही. हां, आणि व्हायचं, मूड ऑफ व्हायचा, डिसअपॉइंट व्हायचं की आपण काय केलं हे वाटायचं. आधी वाटत होतं काय केलंय आपण, कुठं आलोय. म्हणजे जेव्हा मित्र पण एक ठरवलं तर आपल्या लोकांसारखं नाही, आपल्याला ते आता करते आपण नंतर करू. आता आपण करून घेऊ हे काम, नंतर मग आता वाटत नाही काय. कारण की आता तेवढं म्हणजे जेवढं मेहनत आधी करावी लागत होती आता कमी होत चाललंय. कारण की क्वांटिटी वाढत चालली आहे, मशिनरीज टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की ह्या गायींना काय आजार पडतात आणि त्या आजारावर काय तुम्ही उपाय करता? मेन तर HF मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जर बघायला गेलं तर डिसीज, आजारी पडण्याचा प्रॉब्लेम HF मध्ये. पहिली गोष्ट, तुम्हाला जर कुठल्याही गायीवर ताण आला, कुठल्याही पद्धतीचा ताण येऊ द्या, स्ट्रेस जर आला तर गाय पहिल्यांदा तर थायलेरियाचे टेम्परेचर दाखवते, थायलेरियावर जाते. टेम्परेचर दाखवलं तो सगळ्यात मेन, जे आपल्याकडं गोचिड ताप म्हणतात, त्याला गोचिड ताप म्हणतात. आणि दुसरं मस्टॅटिस, इल्ड जास्त आहे. ज्यावेळेस आपण धार काढतो त्याचे होल्स जे असतात, टीट्सचे होल, ते कमीत कमी 1 तासभर ओपन असतात धार काढल्यानंतर. त्या तासभरात जर गाय बसली कुठं, किंवा एन्व्हायरमेंटमध्ये पण बॅक्टेरिया आहेत तर ते पण हवे थ्रू पण जाऊ शकतात. आजार व्हायचा म्हणल्यावर कसाही होतो. पण त्याच्यासाठी मग टिट डीप आलं की तुम्ही टिट डीप बुडवून घेताय, असे सोल्युशन्स आहेत बऱ्यापैकी. थायरिलिसिस स्ट्रेसमध्ये न येऊ देण्यासाठी आधी लहान असताना वॅक्सिनेशन्स आहेत. नंतर झालं तर 8 वर्ष लूज हाऊसिंग ठेवा, थायरिलियाचा प्रॉब्लेम कमी होतो. आणि परत डायजेशनची प्रॉब्लेम आहेत. लोक काय करतात, इल्ड गायीने आज 15 लिटर दूध दिलंय, तिला मका भरडा किंवा कार्बोहायड्रेट्स रिच फूड जास्त देतात, ते आपल्याला करायचं नाही. आपल्याला तिला बॅलन्स्ड फीडच पाहिजे, फायबर जास्त गेलं पाहिजे, प्रोटीन गेलं पाहिजे तेवढंच, फायबर तेवढंच, म्हणजे आपलं फॅट पण तेवढंच गेलं पाहिजे, कार्बोहायड्रेट्स तेवढंच गेलं पाहिजे. आणि एक प्रॉब्लेम होतो की बॅक्टेरियल तुम्ही म्हणायला गेला, फंगल बॅक्टेरियल म्हणायला गेला तर कडबा, आपल्या इकडे कडबा लावतात किंवा वाळली वैरण, हिरवी वैरण, त्याच्यावर कितीही केलं तर त्यांच्या पानावर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे जीवाणू जगतात. ते जातात पोटात गेल्यानंतर कुठं ना कुठं थोडा त्रास होतो. एक तर यील्डवर प्रॉब्लेम येतो किंवा गायीला पोटदुखी असं प्रॉब्लेम होतात, पोटफुगी वगैरे. टॉक्सिन बाइंडर एक यूज करणं इम्पॉर्टंट आहे. टॉक्सिन बाइंडर झालं की तुम्ही कडबा लावून ठेवला, त्याच्यावर काळं होतं कडब्याचं, पाणी थोडंफार गेलं तर, त्यामुळे टॉक्सिन बाइंडर इम्पॉर्टंट आहे. असे काही प्रोडक्ट्स आहेत जे तुम्हाला HF मध्ये आला तर तुम्हाला यूज करावे लागतात. गोकुळ डेअरी फार्मने आजवर भारतात अनेक राज्यांमध्ये गाई व म्हशींची विक्री केलेली आहे. त्याच्या ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर पशुपालन व्यवसायाचा विचार करत असाल, तुम्हाला हव्या असलेल्या गाई व म्हशी यांची आजच ऑर्डर द्या किंवा केवळ चौकशीसाठीही तुम्ही संपर्क करू शकता. तर सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे की ह्या ज्या गायी आहेत ह्याचं दूध कधी कमी होतं, कधी जास्त होतं, हे समतोल राखण्यासाठी काय करता येते का? म्हणजे कारण दुग्ध व्यवसायामध्ये ते महत्त्वाचं आहे. हां, तर दुग्ध व्यवसायामध्ये एकच मेन प्रॉब्लेम आहे की तुमची गाय आधी 1-2 महिना दूध देते, 2-3 महिने देते, 3 महिन्यानंतर दूध देतच नाही, कमी येते. म्हणजे निम्म्याने, जर 20 लिटर दूध देत असेल तर 3 महिने 4 महिन्यांनी 10 लिटरवरच येते. तर इम्पॉर्टंट आहे की ब्रीड तुमचं आधी, आपल्या गाई गावरान गाईसोबत HF क्रॉस झालेले किंवा गावरांसोबत जर्सी क्रॉस झालेली आहे, तर आपल्याला तसं नाही. ब्रीडवरती फोकस जर केला, ब्रीडवरती तुम्ही पुढच्या जे ब्रीड येतील ते कंटिन्युअस 310 दिवस 305 दिवस जे काय असतील ते कंटिन्युअस त्या फ्लोनी दूध दिलं पाहिजे तिने. म्हणजे जर ती 20 लिटर देते तर तिने 305 दिवस ॲव्हरेज तिचं 6000-7000 लिटरपर्यंत तरी तुमच्या फार्मचं गेलं पाहिजे एका गाईचं. तर जर गेलं तर मग तुमचं हे म्हणजे प्रॉपर ब्रीडच्या गायी असतील तर त्याला म्हणजे हा प्रॉब्लेम येणार, कमी येतो. हां, मॅनेजमेंट तुमचं चांगलं पाहिजे आणि ब्रीड जर असेल तर येत नाही प्रॉब्लेम. ब्रीड म्हणजे काय? ब्रीड म्हणजे की मूळ ती गाय आपण आणली, ती मूळ तशीच गाय आपल्या इकडं आली आहे का किंवा तशीच आपल्या इथं आहे का, ती ब्रीड डेव्हलपमेंट जसं म्हणतात. आता ब्रीडवर जर काम करायचं म्हणलं तर
एक गाय आहे तिचे समजा टीटमध्ये गॅप म्हणजे टीट असे जॉईंट टीट आहेत, तर तसा एक बुल आपण निवडायचा आहे की जे त्या टीट ओपन करेल. किंवा आर्डर साईज, एखाद्या गायीची दूध देण्याची कॅपॅसिटी कमी आहे आणि तिची आर्डर साईज जास्त आहे किंवा आर्डर खाली हे होत आहेत, हां, तर ते कॉम्पॅक्ट ऑर्डर करण्यासाठी आपल्याला कुठला बुल भेटतोय का. जसं आता प्रत्येक बुल प्रत्येक कंपन्यानं तुम्हाला जे इम्पोर्टेड बाहेरच्या कंपन्या जसं AB म्हणजे कंपन्या भरपूर आहेत, तर त्या कंपन्या तुम्हाला पूर्ण प्रेडिग्री देतात, मग पूर्ण डिटेल देतात त्या बुलबद्दल, कारण की त्यांनी प्रोजनी टेस्टेड असतात, पुढचे त्यांच्या कालवडी आलेले टेस्टेड असतात. तर तसे बुल तुम्ही निवडले पाहिजे. तसं तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला बुल ह्या गाईला कुठली पाहिजे. एखादी गाय तुमची म्हणजे तुम्हाला त्रास देत असेल धार वगैरे काढताना, तर तुम्ही एक समजून घ्या की ती गाय क्रॉस झाली, म्हणजे तिला जो बुलचं सिमेंट यूज झालंय तिच्या कालवडी पण तेच बुलचं सिमेंट यूज झालंय, तिथं बुल चेंज केलं नाही. आधी काय असायचं फार्ममध्ये एक वळू ठेवलाय, 10 वर्ष एकच वळू फार्ममध्ये आहे, तोच सगळ्या गायींना प्रेग्नेंट करतोय. तर हे एकदम चुकीचं आहे. तुमच्या एका बुल जर यूज झाला तुमच्या तिथं, तर तिच्या पुढच्या जनरेशनला तो बुल 7 जनरेशन तर बुल नाही यूज झाला पाहिजे, तर तुमच्या जास्त यील्ड वाढत जाणार आणि तुम्हाला प्रॉपर ब्रीड भेटत जाणार. त्यामुळे पेडिग्री मध्ये प्रॉपर आपल्याला म्हणजे फायदा होणार. हां, एक बिझनेस दृष्टिकोनातून आपण ते बघू शकतो. आता ब्रीड हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही सांगितलं बरोबर आहे. आपल्या काही लोकांना एक समज आहे की ब्रीड जर वापरलं जर त्याला चारा जास्त लागतो किंवा म्हणजे काय, त्याविषयी तुमचं काय मत. साध्या जनावराला तो चारा लागतो का, त्यामध्ये थोडं मॅनेजमेंट कसं असतं. नाही म्हणजे एक जर बघायला गेलं तर मला तर तसं काय वाटलं नाही, कारण की माझ्याकडे इथं पण जे क्रॉसवाल्या गायी आहेत त्या पण आहेत आणि टॉप ब्रीड म्हणजे 50 लिटरच्या पण आहेत. मॅनेजमेंटमध्ये काय फरक नाही तुम्हाला. हां, थोडं तिला जास्त कॉन्सन्ट्रेट किंवा जास्त तिला लक्ष द्यावं लागते. मिनरल्स थोडे जास्त आहेत, मेंटेनन्स जास्त आहे तिचा. बायपास फॅट द्यावं लागते, टॉक्सिन बाइंडर पाहिजे तुम्हाला तिथं मिनरल्स पाहिजेत, ईस्ट कल्चर पाहिजे तुम्हाला. जसं आपण ह्यांना बाकीच्या गायींना मी काय करतो की एक बफर म्हणून म्हणजे रुमेनमध्ये ॲसिडिटी मेंटेन ठेवण्यासाठी सोडा वापरतो, तर त्या गायींना ईस्ट कल्चर वापरावं लागतं. जे लॅक्टोबॅसिलिस वगैरे जे त्यांच्यात बॅक्टेरिया येतात ते आपल्याला बाहेरून एक्स्ट्रा द्यावे लागतात त्यांना. बाकी असं काही मेंटेनन्स नाही आहे. तुम्हाला ती तेवढं देते, तुम्ही त्याच्यातलं थोडं तिला आगाव घालू शकता ना. सध्याच्या वाढत्या महागाईच्या ह्याकडे बघताना गाई किती लिटर दूध दिलं तरच आपल्याला हा व्यवसाय परवडू शकतो. आता सध्या आमच्या भागात जर बघायला गेलं तर आमच्या भागात किंवा म्हणलं तर महाराष्ट्रात 20 लिटरच्या खालची गाय परवडतच नाही, दुग्ध व्यवसाय परवडत नाही. तो भले तो 1-2 गाई सांभाळत असेल शेतकरी, तो त्याच्या घरापुरतं चालवण्यापुरतं वगैरे जर बघत असेल दुग्ध व्यवसाय तर त्याला ठीक आहे, मग त्याला काय नाही, तो ती गाठली ती विकल दुसरी आणल. पण जर प्रॉपर तुम्हाला बिझनेस व्ह्यूनी यायचंय, या युथनी जरी बिझनेस व्ह्यूनी यायचंय, तर त्याचा लॉंग व्ह्यू असला पाहिजे, मोठे स्वप्न असले पाहिजे. आणि त्या मोठ्या स्वप्नांसाठी तुम्हाला ब्रीड ही प्रॉपर एकदम डेव्हलप्ड ब्रीडच पाहिजे. की जसं 20 लिटरच्या खालची गाय ती तुम्हाला खाणार तेवढंच आहे जेवढं की एक 30 लिटरची गाय खाती, पण तुम्हाला देईल किती, ती 20 लिटर दूध देईल. 30 लिटरची गाय खायली तिच्या एवढंच, पण तुम्हाला 10 लिटर एक्स्ट्रा देईल. म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी हे जुन्या काळातला जो व्यवसाय करत होते पारंपरिक ते नाही. आता आधुनिक म्हणजे त्यामध्ये पण आपल्याला ब्रीडचा डेव्हलप करण्याची गरज आहे. आणि आज जर बघायला गेलं आपण पंजाबचं, महाराष्ट्रात पंजाबचं नाव घेतात सारखं किंवा बँगलोरचं आणि पंजाबचं नाव का घेतात, तर त्यांनी आपल्यासारख्या शेतकऱ्यांसारखं एक गाय आटली तर तिला विकायचं आणि दुसरी आणली असं केलं नाही. त्यांनी त्यांच्या ब्रीड तयार केलं, म्हणजे त्यांच्या गायी तयार केल्या स्वतः त्यांनी. आज ते दुधाने पैसे कमवतच नाहीत, आज ते गायी विकून पैसे कमवतात. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. हा तुमचा जो मुद्दा आहे ना सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण आपल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या हे समजत नाही की आपल्या गोट्यामध्ये जर गाय आपण तयार केली तर आपल्याला पंजाबच्या जीवावर किंवा बेंगलोरच्या जीवावर राहायची काही गरज नाही, किंवा आपण म्हणू शकणार पण नाही की आता आज आपण त्यांच्या अभिमानानं कसं सांगतोय, तर आपल्याला उद्या ते आपल्या अभिमानानं सांगते. तर असं आहे की तुम्हाला असं बी नाही की म्हणजे पंजाबला वेगळं सिमेंट आहे किंवा वेगळं आहे, तेच तुम्हाला इथं भेटते. बरोबर. मग अडचण कशात आहे, आपण मागं राहतोय कशात, तर आपण स्वतःची गाईच बनवत नाही. स्वतःच्या ज्या झालेल्या पाड्या आहेत त्याकडे लक्ष देत नाही आपण. म्हणजे तुम्ही तसं तुमच्याकडे किती पाड्या आहेत त्याचं कसं संगोपन केलं पाहिजे पाड्यांचं. आधी तर म्हणजे 3 महिन्यांपर्यंत त्यांना जास्त केअर केली पाहिजे, जे आपल्या इकडे जात नाही. 3 महिने आधी आपल्या इकडं एक मेन सगळ्यात ड्रॉबॅक आहे की गाय जर वेली तर ती वेल्यानंतर ते जे फिटस असतं म्हणजे बेबी असतं त्याला साईडला ठेवतात आणि त्या गायीला चारा वगैरे वैरण टाकतात. त्याच्याकडे कोण बघत नाही.
बरोबर. 1 तास 2 तास तर बघत नाहीत, किंवा ती गाय ती जी ती चाटती. आणि असा समज आहे की धार ही झार पडल्यानंतर धार काढायची. एखाद्या गाईचा जर झार पडलाच नाही, प्लॅसेंटा अडकून राहिला, तुम्ही काय करणार? त्या वासराला दूध पाजणार नाही. पाजायलाच पाहिजे. 1 तास तुमचं झाल्यानंतर, मी तर अर्धा तास लयतले मॅक्स, अर्ध्या तासात धार काढून त्या वासराला कालवडीला दूध पाजतोच मी. बॉटलनी फीड करतो, बॉटलनी पाजतो, ते पेतं. कारण की आपण गाभण काळात त्या गायची एवढी काळजी घेतलेली असते की फिटस पूर्ण डेव्हलप्ड असतं. त्यामुळे ते पाजायचं अर्ध्या तासात. ते तिथं म्हणजे पहिलं जे दूध आहे अर्ध्या तासात 1 तासातलं मिळणारं जे दूध आहे ते तिच्यासाठी तुम्ही नंतर किती अँटीबायोटिक आणून लावचाल, इम्पोर्ट करचाल अँटीबायोटिक, पण त्या अँटीबायोटिक सारखं काम कोणच करू शकत नाही. तिच्यासाठी अमृत आहे आयुष्यभरासाठी. ते खूप पहिला पॉईंट. हां, कोलेस्ट्रॉल फीडिंग. आणि 3 दिवस ते प्रॉपर फीड झालं पाहिजे, प्रॉपर त्या कालवडीला गेलं पाहिजे. आणि पहिलं 3 महिने एवढं काळजी घेतली पाहिजे की तुम्ही तिची परत वर्षभर काळजी घेऊ नका. एवढं 3 महिने काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्या इकडं जास्त तर ब्रीडमध्ये ज्यांनी चांगले सिमेंट भरवलेत का, त्यांच्या वासरं एवढे टॉप ब्रीडचे येत आहेत, जन्मत आहेत आणि 1 तासाच्या आत मरून जात आहेत, किंवा 1 आठवड्यात 2 आठवड्यात मरून जात आहेत. का मरतायत? तर त्यांचं ते लक्ष होतच नाही ना, तसं देणंच होत नाही त्यांना. 4थ्या दिवसापासून त्यांना मिनरल्स गेले पाहिजेत त्या वासराला. 4थ्या दिवसापासून काफ स्टार्टर चांगल्या कंपनीचं गेलं पाहिजे. दूध 3-4 लिटर दूध गेलं पाहिजे. सर, तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा असतो. ठीक आहे, आपण व्यवसाय करायचा आहे, तर यातून किती उत्पन्न मिळू शकेल? आता तुम्ही सध्या यातून किती उत्पन्न मिळवत आहे, आणि शेतकऱ्यांना तुम्ही ह्या व्यवसायाचा शेवटचा काय सल्ला द्या? म्हणजे तसं तर आतापर्यंत मी असं म्हणजे जास्त काय बघितलं नाही, कारण की युथ असल्यामुळं 5 वर्ष तर मी ठरवलं होतं की आपण काय हे करायचं नाही. कारण की बिझनेस हा 5 वर्ष जर तुम्ही ह्या बिझनेसमध्ये केलं तर तुम्ही नंतरचं तर विषय द्या सोडून. पण आता जर बघायला गेलं तर मला असं पॅकेज कितीचं मिळणार होतं, 5-6 लाखापर्यंत पॅकेज मिळणार होतं. पण आज मी 10-12 लाखाचं तर पॅकेज इथून मला भेटतंय. बरोबर. वर्षाला 10-12 लाख पॅकेज सहज. आणि प्लस पॉईंट, गाईच्या प्रत्येक, जसं कावडंग आहे शेणापासून, ते उत्पन्न वेगळं आहे. प्रत्येक गोष्टीपासून उत्पन्न आहे. जे ब्रीड तयार होईल त्या कालवडीचं 1-2 वर्षात ती 1 लाख रुपयेपर्यंत जाणार आहे, ते वेगळं आहे. दूध आहे, दुधापासून वेगळं. हां, लोक ह्याकडे वळतात, त्यांना तुमचा काय सल्ला असेल? की 1-2 वर्ष तुम्ही टिकून राहा. स्टार्टिंगला त्रास होईल, पण फ्युचर नंतर 5-6 वर्ष जर तुम्ही ह्याच्यात काढली तर तुम्हाला आयुष्यभर म्हणजे एकदम हेच आहे की बाबा तुम्ही लेबर ठेवलं, तुम्ही कॉम्प्युटरवर बसून सगळं हँडल करताय. यूथसाठी चांगलं आहे की कुठंतरी हिथून जाऊन पुण्याला वगैरे जॉब न करता, उगं 10-20 हजारासाठी तिथं जास्त गस्ता न खाता, जर 1-2 एकर शेती असेल तर त्यांनी कुठंतरी टेक्नॉलॉजी आणून थोडं कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य राखून आणि नवीन पद्धतीने न कर, पारंपरिक थोडंफार आणि टेक्नॉलॉजी, ह्या दोन्हीचं एक आणून हळूहळू 1-2-3 म्हणजे 5 वर्ष तुम्ही जर टिकला त्याच्यात आणि 5 वर्ष जर तुम्ही घासली म्हणजे भरपूर केलं तर तुम्हाला नंतर काहीच नाही. तुम्ही नंतर नुसतं बसून हे करायचं. बरोबर. तर तुमचं भविष्यातलं काय असेल मग यामध्ये? अजून काय तुम्ही आणणार यामध्ये आधुनिकता, ते शेतकऱ्यांना सांगाल का? अजून म्हणजे जसे मी आतापर्यंत जसे फार्म बघितलेत त्याच्यापेक्षा म्हणजे मी फार्म बघितलेत ते पूर्ण ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक. त्या गाईला माणसाचा स्पर्श होतच नाही. धुण्यापासून ते सगळं जे आहे ते ऑटोमॅटिक होतं. तर मला तसा फार्म आपल्या इथं आणायचा आहे. आणि टार्गेट आपलं आहे की अजून 10 वर्षात आपल्याला 200 ॲनिमलपर्यंत जायचे, जे की 40 लिटरच्या आतली एक पण नसणार आहे. आणि सगळे आपल्या इथं बनलेले. ह्या क्लायमेटमध्ये तुम्ही जसं बनले वातावरण, तर ते विषयच मिटवून टाकत आपल्या इथंच वाढलेले. आणि तुमच्याकडे आता बरेच लोक तुमच्या फार्मवर येऊन बघतात. तुमच्या आता पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी नावं ठेवली, पण तेच लोक तुमचा फार्म बघून आता ते स्वतः या व्यवसायाकडे वळायला. ते एक अभिमानाची गोष्ट. त्याविषयी तुम्हाला कसं वाटतंय आता? नाही म्हणजे आता आधी वाटत होतं की बाबा आपण काय केलंय, तिकडून आलो किंवा सिटीत एखाद्या मुलगा सिटीत राहणारा येऊन जर असं करत असेल तर सगळे नावं ठेवणारच आहेत. पण आता तेच लोक म्हणतात की करून दाखवलं, बस तेवढंच भास आहे आपल्यासाठी. म्हणजे काय. तर तुम्हाला भविष्यामध्ये जे वाढवणार त्यासाठी ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर. थँक्यू. मंडळी, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.